वाटतो. एक महाराचा पोरग माळ्याच्या पोराला म्हणतं हे माझं गुरु आहे. एक महाराजा पोरग ओबीसी तथागत गौतम बुद्ध आम्हाला धम्म म्हणून देतात. हे नातं आम्हाला कळण्यासारखं नाहीये. एक मातंगाचं पोरग म्हणतं पुढे जाऊन की जगाबद्दल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. हे नातं आम्हाला कळणारं नाहीये. आमची लोक आमच्या महामानवाला जाती जातीमध्ये मांडण्याचं काम करतायत, विभागण्याचं काम करतायत, भेद करण्याचं काम करतायत. पण हे नातं आम्हाला ओळखायला आलं पाहिजे. हे नातं म्हणजे काय आहे? शाहीर म्हणतात माझा म्हणे बाप, बाप म्हणतो बाप, अरे मीही म्हणतो बाप, माझं पोरग म्हणतंय बाप. असं शोधून पहा जगात असं ऐका कुणाच कुणाशी, हे असं ऐका कुणाच कुणाशी माया भीमासारखं नातं. हे असं ऐका कुणाच कुणाशी माया भीमासारखं नातं. हे असं ऐका कुणाचं कुणाशी माया भीमासारखं नातं. माझा म्हणे बाप, बाप म्हणतो बाप, मीही म्हणतो बाप, माझं पोरग म्हणतंय बाप. असं शोधून पहा जगात असं ऐका कुणाच कुणाशी, हे असं ऐका कुणाच कुणाशी माया भीमासारखं नातं. हे असं ऐका कुणाचं कुणाशी माया भीमासारखं नातं. हे असं ऐका कुणाचं कुणाशी माया भीमासारखं नातं. काय सांगू दैना कुणी मदतीला येईना, काय सांगू दैना कुणी मदतीला येईना. काय सांगू दैना कुणी मदतीला येईना. काय सांगू दैना कुणी मदतीला येईना. आम्ही माणस असून कुणी माणूस म्हणे ना. आम्ही माणसं असून कुणी माणूस म्हणेना. आम्ही माणसं असून कुणी माणूस म्हणेना. तो जन्माले आला आमचा माय बाप झाला. तो जन्माले आला आमचा माय बाप झाला. जन्माले आला आमचा माय बाप झाला. तो जन्माले आला आमचा माय बाप झाला. मरेल समाज त्यानं जागृत केला. मरेल समाज त्यानं जागरूक केला. मरेल समाज त्यानं जागरूक केला. असं झालं कधी नाही, असं होणारच नाही. झालं कधी नाही असं होणारच नाही. असं झालं कधी नाही, असं होणारच नाही. पुस्तकात नाही, ग्रंथ इतिहासात नाही, पहा जगाच्या इनिस बुकात. असं ऐका कुणाचं कुणाशी, हे असं ऐका कुणाच कुणाशी हे माया भीमासारखं. हे असं ऐका कुणाचं कुणाशी माया भीमासारखं नातं. हे असं ऐका कुणाचं कुणाशी माया भीमासारखं नातं. किती साधू संत आले बाही आले तसे गेले. किती साधू संत आले बाई आले तसे गेले. किती साधू संत आले बाही आले तसे गेले. किती साधू संत आले बाई आले तसे गेले. अव एक नाही नवसाला पावला आम्हाले. आहो एक नाही नवसाला पावला आम्हाले. आहो एक नाही नवसाला पावला आम्हाले. तुम्ही काल कुठे होते आज किती दूर आले. 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 तुमच्या शेणाचे हात त्यानं लावले पेनाले. तुमच्या शेणाचे हात त्यानं लावले पेनाले. तुमच्या शेणाचे हात त्यानं लावले पेनाले. काही जगले इमानाने काही बेईमान झाले. काही जगले इमानाने काही बेईमान झाले. काही लाजतात अजूनही जय भीम कराले. त्याचं रक्त आमच्या नसा नसात. असं ऐका कुणाच कुणाशी, हे असं ऐका कुणाच कुणाशी माया भीमासारखं नातं. हे असं ऐका कुणाचं कुणाशी माया भीमासारखं नातं. हे असं ऐका कुणाचं कुणाशी माया भीमासारखं नातं. जमाने बाप की बाबासाहेबांनी नेहमी निसर्ग पूजेला स्थान दिलेलं आहे. बाबासाहेबांनी कुठल्याही काल्पनिक गोष्टीला माना असं कधीच सांगितलं नाहीये. तर या बाबासाहेबांचे आम्ही जर अनुयायी स्वतःला म्हणवत असू तर या प्रश्नावर आपण आवाज उठवला पाहिजे. या प्रश्नावर आपण दखल घेतली पाहिजे. आणि म्हणून राहुल हे घे ना. या महाराष्ट्रामध्ये आम्ही जर विचार करत असू तर आम्हाला या महाराष्ट्रामध्ये दोनच व्यक्तीचं नाव लक्षात
लक्षात येतं आणि हे दोनच राजे आम्हाला आठवतात. तर या दोन राजांना वंदन करणं खूप गरजेचं आहे. आणि मग हा जो कार्यक्रम आहे, हा जो सांस्कृतिक जलसा आहे, हा केवळ मनोरंजनासाठी इथे होत नाही. इथे चौकात तुम्हाला अनेक जलसे दिसतील, अनेक जागेवर वाजवणारे गाणारे दिसतील, पण हे केवळ मनोरंजनासाठी इथे येत नाहीत, तर बाबासाहेबांचा तळमळीने एक संदेश पोहोचवण्यासाठी तुमच्यापर्यंत येतात. आणि तो संदेश तुम्ही ऐकून घ्यायचा आहे, कारण हे केवळ गाणी नाही आहेत, ही बाबासाहेबांचे विचार आहेत. बाबासाहेब म्हणतात की माझ्या 10 भाषणासमान माझ्या शाहिराचं एक गाणं आहे. तर ते गाणं कसं असलं पाहिजे? आता मार्केटमध्ये खूप चांगले गाणे येतात. काय गाणे येत आहेत? वो बुलाती है मगर जाने का नहीं है ना, ऐसे गाणे हम बहुत सुनते. एक गाणं खूप चांगलं आलं. काय आलं ते? हा, काय? सुंदरी सुंदरी. अरे बाबा, या सुंदरीच्या नावाचं तुला काय करायचंय? पण तू विचारतोय. आमचे लहान लहान पोरं रॅप चांगले पाठ करून ठेवतायत, हे असली गाणे चांगली पाठ करून ठेवतायत, पण बाबासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. एक गाणं खूप छान आलं. काय होतं ते? VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान. हे VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान कोणामुळे? अरे बाबासाहेबान दिलंय, बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलंय, बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलंय, बाबासाहेबान. अरे भीमामुळं बदलली ही जिंदगी ही खास. आता इस्तारीचे कपडे त्याला अत्तराचा वास, इस्तारीचे कपडे त्याला अत्तराचा वास, आता इस्तारीचे कपडे त्याला अत्तराचा वास. हे भारीतला बुट, भारीतला सुट, अंगावरी सोननान, भारीतला बुट, भारीतला सुट, अंगावरी सोननान. ए बाबासाहेबान दिलंय, बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं ग, बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलंय, बाबासाहेबान. पण बाबासाहेबान बरोबरच बाबासाहेबांना विचारलं जातं की बाबासाहेब, तुम्हाला संविधान लिहिताना काही अडचण तर आली नाही ना? तर बाबासाहेब म्हणतात की मला संविधान लिहिताना काहीच अडचण आली नाही, कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांना वंदन करतोय आपण. दोनच राजे इथे गाजले. अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, या कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. अहो दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. अहो रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राजाभिषेक झाला, तो राजाभिषेक झाला. आज या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन भिन्न विचारधारा समजल्या जातात. दोन वेगळी लोक या विचारधारेचा वेगळा समज घेतात, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यांचा वैचारिक वारसा आपल्याला माहिती असला पाहिजे. तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु मानलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शोधून काढली आणि महात्मा फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं. ज्या रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची सुरुवात केली, त्या रायगडाशी असणाऱ्या पायथ्यापासून म्हणजेच महाडच्या चौदार तळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पहिल्या क्रांतीची म्हणजे चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची सुरुवात केलेली आहे. हे नातं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैचारिक नातं आहे. अहो रायगडावर, अहो रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राजाभिषेक झाला, जो राजाभिषेक झाला. बहुजनांनी त्यांचा नेता महाडी घोषित केला. बहुजनांनी त्यांचा नेता महाडी बाई हळूहळू केला. अरे बहुजनांनी त्यांचा नेता महाडी घोषित केला. निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर.
अहो शिवरायांनी राज्याचा जो न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, जो न्याय निवाडा केला, शिवरायांनी राज्याचा जो न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, जो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये फक्त एका जातीचं एका धर्माचं सैन्य नव्हतं. तेली तांबोळी मार मांग का कोळी अशा हजारो जातीचं सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा घटना एका जातीसाठी एका धर्मासाठी लिहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे इथल्या स्त्रियांवर उपकार आहेत, रांजाच्या पाटलाचा इतिहास तुम्हाला माहिती असेल, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा तुम्हाला इतिहास माहिती असेल, हिरकणीचा इतिहास जर तुम्हाला माहिती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही अन्यायाची गय केली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा इथल्या स्त्रियांसाठी घटनेमध्ये महत्त्वाची तरतूद केलेली आहे. असं म्हणतात जर घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीची बाब नमूद केली नसती तर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली नसती, कल्पना चावला अंतराळात गेली नसती, आणि जिने नाकारलं बाबासाहेबांचं गाणं ती भारताची कोकिळा गान सम्राज्ञी झाली नसती. शिवरायांनी राज्याचा जो न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, जो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला. प्रतापसिंग हे प्रतापसिंग परंपरेला दोन मारती ठोकर, प्रतापसिंग परंपरेला दोन मारती ठोकर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. बोला कुळवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक लोकराजा छत्रपती शिवाजी महाराजांचा, एक त्या रायगडावर, बहुजनांचे राजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. जय भीम. सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुका म्हणे होय मनासी संवाद आपलाची वाद आपणासी सपान पडल ग आकरीत घडल ग डोळ्याचं पारण सुटलं ग बाई, सुटलं ग बाई, सुटलं ग बाई. ए गोडी अभंगाची लागली ज्याला त्याला नात निसर्गाशी जुडलं ग बाई, जुडलं ग बाई, जुडलं ग बाई. ए संत महात्मे तपाला बसलेत साऱ्यांनी एकतेचे कीर्तन रचलेत सुगंधी दारावळ साराचा बाई मनात ध्यानात इटाळच नाही, टाळायचं नाही, टाळायचं नाही. बंधू निसर्ग करूया सेवा येणार वारस खाईला मेवा सारकस गार गार भुईला नाही भार साराचा कारभार सुरळीत बाई, सुरळीत बाई, सुरळीत बाई. ए बंधू निसर्ग करूया सेवा येणार वारस खाईला मेवा सारकस गार गार भुईला नाही भार साराचा कारभार सुरळीत बाई, सुरळीत बाई, सुरळीत बाई. ए सपनात होत हे सार पण वाहतय उलटच वार. ठेकेदारांची जवा झाली या बैठक ठेकेदारांनी तवा मांडलं या मत. अरे आता तुटणार देश सुधारणार रस्ते विस्तारणार मेट्रो ही धावणार कॉन्ट्रॅक्ट आलं वृक्ष कत्तलीच बाई, कतलीच बाई, कतलीच बाई. होणार वाळवंट तरी बी नाही खंत, होणार वाळवंट तरी बी नाही खंत कॉन्ट्रॅक्ट उरावर बसतही ना, हो बसतही ना, हो बसतही ना. ए माणसं हे सार जळून जाईल उघड डोळे राजा तुला दिसतही ना, हे सार
जळून जाईल उघड डोळे राजा तुला दिसतही ना हे सारं जळून जाईल उघड डोळे राजा तुला दिसतही ना आभाळ माय उघड धरणी माय माय झाली सृष्टी मानवाला येऊ दे निर्मळतेची दृष्टी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे या बाजूनी सलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा लागला करायला झुकून सलाम ए लागला करायला झुकून सलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा नाव तुझं घेई पण कालचा तो नूर नाही नाव तुझं घेई पण कालचा तो नूर नाही तुझ्या त्या राणामध्ये राबणारा नूर नाही तुझ्या त्या राणामध्ये राबणारा नूर नाही बोलक्याची बेहवारी बोलक्याची बेहवारी लागला लगाम पुन्हा बोलक्याची बेहवारी लागला लगाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली 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 शिववाणी डरकाळीची बंद आरोळी झाली शिववाणी डरकाळीची बंद आरोळी झाली शिववाणी डरकाळीची बंद आरोळी झाली कवळे कहालचे कवळे कालचे झाले बेलगाम पुन्हा कवळे कालचे झाले बेलगाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा लागला करायला झुकून सलाम ए लागला करायला झुकून सलाम पुन्हा लागला करायला झुकून सलाम पुन्हा लागला करायला झुकून सलाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय राज्यघटनेचा वृक्षवल्ली माझे माय धक्का चावडीला देतो ग माझे माय धक्का चावडीला देतो ग माझे माय हे जिन्याची केली होळी रे दादा जिन्याची केली होळी जिन्याची केली होळी रे दादा जिन्याची केली होळी जिन्याची केली होळी रे दादा जिन्याची केली होळी हे उठा द्या रोळी हे उठा द्या रोळी जिन्याची केली होळी रे दादा जिन्याची केली होळी जिन्याची केली होळी रे दादा जिन्याची केली होळी हो हे भल्या पहाटच्या पाऱ्यात हे कुठं आरवते भूक हे बया आरवते भूक बाई भूक हे दिस डोंगरी निघता देई जिंदगीला दुःख हे शेत सरीच्या पातीत आम्ही जिंदगी पेरली शेत सरीच्या कुशीत तिची बाळ तरारली अरे त्याची भरली खळी भरली खळी ना आमची आसवरान माळी जिन्याची केली होळी रे दादा जिन्याची केली होळी जिन्याची केली होळी रे दादा जिन्याची केली
केली होळी र दादा जिन्याची केली होळी हे उठा द्यार द्या रोळी उठा द्यार द्या रोळी जिन्याची केली होळी र दादा जिन्याची केली होळी 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 हो जनजागृतीचं कारण म्हणजे जनजागृती कशा प्रकारे करते त्याबद्दल माहिती. माझं नाव लक्ष्मण कल्लेड आहे. मी समता कलामंचचा कार्यकर्ता आहे. गेल्या 25 वर्षापासून मी इथे दरवर्षी येतो बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आणि आम्ही आमच्या शाहिरी कलापथकाच्या माध्यमातून गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांना वंदन करतो. बाबासाहेबांना वंदन करत जे काही सध्याच्या परिस्थिती आहे देशामध्ये जे काही परिस्थिती असते त्या वेळेच्या परिस्थितींवरती आम्ही भाष्य करणारा गाणंही म्हणतो. तर एका पद्धतीने समस्या आणि बाबासाहेब कशा पद्धतीने लढले त्यांच्या समकालीन जे काही समस्या होत्या त्या समस्यांना घेऊन ते ज्या पद्धतीने ॲड्रेस केले संघटन बांधली केली आणि त्याच्यावरती लढाई केली तेच संदेश आम्ही जनतेला आणि अनुयायींना देत असतो की आपल्याला लढायचं आहे. कारण आत्ताही आपले जे हक्क आहे अख्खा आपला हनन करत चाललेला आहे भारत देशामध्ये आणि सगळ्याकडे बुलडोजर राज आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वस्त्या तोडल्या जाते SRHच्या नावाने. लोक आज आता इथे भरपूर लोक आहेत ज्यांचे वस्त्या तोडल्या ते लोक आलेले आहेत इकडे. तर विना नोटीस देता लोकांच्या वस्त्या तोडल्या जात आहेत. तर गावखेड्यांमध्ये आजही आमच्या आई बहिणींवरती बलात्कार केला जातो किंवा आमच्या पोरांनी किंवा आमच्या मुलींनी जर प्रेम केला तर त्याच्यावरून हत्या करण्यात येतात. आत्ताही जस्ट नांदेडमध्ये एक हत्या करण्यात आली. या सगळ्या गोष्टींना घेऊन आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतो आणि त्याच्या निमित्ताने एक जनजागृती आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं आम्ही काम करतो. धन्यवाद साहेब. जय भीम. समता कलामंचचे कार्यकर्ते आहोत. माझं नाव विपुल मुंबरकर आहे आणि आम्ही विविध समता कलामंच इन्शाअल्लाह आणि जनहक्क समिती म्हणून घर बनाव घर बचाव आंदोलनचे कार्यकर्ते आहेत. असं मिळून आम्ही इथे कार्यक्रम करत आहोत. आम्ही मुंबईचे वेगवेगळ्या ठिकाणून राहतो आहोत. कोणी अंबरनाथला राहते, कोणी सांताक्रूजला, कोणी गोवंडीला, कुर्ल्याला, कोणी मानखुर्दला, अशा वेगवेगळ्या ठिकाणून आम्ही इथं आलो आहोत. जनजागृतीबद्दल तुम्ही माहिती द्या. आमचं खास करून हा शाहिरी जलसा आहे, शाहिरी कलापथक आहे आणि हे कलापथक खास करून आंबेडकरी शाहिरी जलसे, परत आंबेडकरी शाहिरी जलसे, लालबावटा कलापथक किंवा त्यांचा वारसा जपणारे आम्ही लोक आहोत. म्हणजे जे आंबेडकरी शाहिरी जलसे त्या काळात होऊन गेलेले आहेत आणि किंवा कव्वाल्या होऊन गेलेल्या आहेत. तर शाहीर अमर शेख असतील, अण्णाभाऊ साठे असतील, परत त्याच्यानंतर विलास घोगरे असतील आणि या क्रांतिकारी आशयाला जपणारे जे लोक आहेत या कलाकारांना, जे बाबासाहेब म्हणाले होते की माझी 10 भाषणं ते शाहिराचं एक गाणं, अशा पद्धतीने तो विचार जास्तीत जास्त गाण्याच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून कसा पोचवला जाईल हे आम्ही खास करून बघत असतो. आणि ही नुसती कला नाही आहे, तर ही कला विचारांची, ही गाणी नुसती गाणी नाही आहेत, तर ही विचारांची गाणी आहेत आणि हे विचार लोकांपर्यंत जास्तीत जास्त कशा पद्धतीनं पोचवले जातील, बाबासाहेबांचे विचार आणि फुल्यांचे विचार, हा संघर्ष कसा काय तेवढं ठेवला जाईल. आणि हा सांस्कृतिक पद्धतीचा जो लढा आहे या देशामध्ये सध्याच्या घडीला जो सांस्कृतिक मारा चाललेला आहे, या सांस्कृतिक माऱ्याला उलटवण्यासाठी किंवा त्याला प्रतिकार म्हणून आम्ही या सगळ्याकडे बघत असतो. ओके, धन्यवाद साहेब. चांगल्या प्रकारे तुम्ही जनजागृती करत आहात, लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहात, त्याबद्दल आप जय भीम. और एक तरफ हम लोग ये बात कह रहे हैं तो मैं चाहूँगा कि आप सभी लोग अपना हाथ एक बार ऊपर करिए. और नांदेड़ में सक्षम ताते को मारा गया है, जातिवादियों ने उसको मारा है, उसको आखिरी जय भीम पेश करिए. जय भीम. साथियों, इन जातिवादियों ने सक्षम को प्यार करने के लिए मारा है. आज भी इस देश में प्यार करने की इजाज़त ये जातिवादी हमको नहीं देते हैं. हमारी झोपड़पट्टियों पर बुलडोज़र चलाया जाता है, हमारे घरों पे बुलडोज़र चलाया जाता है, हमारे को जंगलों से बाहर फेंका जाता है, आदिवासियों को जंगलों से बाहर फेंका जाता है. ये आज के देश की परिस्थिति है. तो आज जब हम बाबा साहब को अभिवादन देने आए हैं तो हम लोग ये प्रण लेके जाते हैं कि बाबा साहब ने बोला था शिका संगठित हुआ आणि ये संघर्ष हम अपने गांव में, हम अपने शहरों में, हम अपने बिल्डिंगों में खड़ा करेंगे और इन जातिवादियों को हराएंगे. हराएंगे कि नहीं? हर जगह हराएंगे. तो इसी संघर्ष के लिए हम लोग
आज ये गीत पेश कर रहे हैं। हमारे जो साथी है वो किसी श्रीमंत से, किसी भांडवलदार से पैसे लेके काम नहीं करते हैं। आप जो कुछ भी अपनी इच्छा से योगदान दे सकते हैं वो दीजिए। साथ ही साथ विद्रोही का एक नया अंक आया है, बाबा साहब के विचारों के बारे में इसमें कई लेख है, वो अंक आप खरीद सकते हैं। जय भीम। साथियों सभी को क्रांतिकारी जय भीम। हम लोग बाबा साहब को अभिवादन, हमने मनोरंजन, ठीक है, हिंदी में बात करते हैं। ये गाना से ही ये सामान बनता है, लेकिन कभी भी मजदूर उस सामान का, उस चीज का, इस शहर का अपना हक नहीं मांग पाता। हमारे सामने ही यहाँ पर एक पूरी ग्लास का, एक कांच की बिल्डिंग बनी हुई है जो मजदूरों ने बनाई है, लेकिन उस बिल्डिंग में कभी भी आपको मजदूर रहते नहीं दिखेंगे। वो अपना हक उस बिल्डिंग के लिए नहीं मांग सकते हैं, बनाई उनने है विकास के लिए। इसीलिए मजदूरों की मेहनत हमेशा जरूरी रही है। सालों साल यही प्रथा रही है कि गांव छोड़कर शहरों के विकास के लिए मजदूर यहाँ पर आए हैं, उस विकास में जुड़ने के लिए, अपना खुद का विकास करने के लिए भी, लेकिन हमेशा वो पीछे छोड़े गए हैं। इसीलिए हमें ये समझना बहुत ज़रूरी है कि विकास के लिए मजदूर की मेहनत ज़रूरी है, लेकिन हमारे देश में आजकल जो विकास का पूरा समझ है वो हमारे हित में नहीं बनाया गया है। गांव उजाड़ने के लिए जो विकास करा जा रहा है वो सिर्फ भांडवलदार, सारे अमीर लोगों के लिए, ब्राह्मण बनिया उन लोगों के लिए ही बनाया गया है। शहरों में जो विकास है वो इन बिल्डिंगों की तरह मजदूरों के लिए नहीं बना है। जो मजदूर बनाए हैं वो अपनी झोपड़पट्टी खुद बनाए हैं, वहीं पे वो रहते हैं, वहीं से वो अपना पूरा शहर चलाते हैं, लेकिन सरकार उस झोपड़पट्टी को भी अमान्य मानती है। जो मजदूर बिल्डिंग बनाए वो मान्य, लेकिन जो मजदूर अपना खुद का घर बनाए वो अमान्य होता है। आजकल शहर में विकास का ये भी मतलब हो गया है कि हमारे जो झोपड़पट्टी है वो हमसे छीनी जाएगी, ताकि शहर में और गाड़ी वालों के लिए, अमीरों के लिए विकास करा जाए। तो हमें ये समझना ज़रूरी है, और शाहिर भी इस गाने से यही बताते हैं कि एक मजदूर की झोपड़पट्टी जो होती है वो किस तरह से हमें ये सब दिखा पाती है।
माझं नाव इंजीश एसआर है। मैं मुंबई पवई से आया हूँ और इधर पे आज हम भारतीय विद्यार्थी मोर्चा एक स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन है जो विद्यार्थियों के हक और अधिकार के लिए लड़ती है। और आज हम यहाँ पे दादर शिवाजी पार्क में उपस्थित है। हमारा सारे मेंबर्स के साथ यही हमारा भारतीय विद्यार्थी मोर्चा है, उसके बारे में लोगों को बताने के लिए कि ये क्या काम करती है और कैसे काम करती है। हमारे साथ जुड़िए। हम सभी स्टूडेंट से अनुरोध करते हैं कि हमारे साथ जुड़िए और जो भी आपकी समस्या हो यूनिवर्सिटी और कॉलेजेस में वो हमें बताइए, हम उसे सॉल्व करने की अपनी पूरी प्रयास करेंगे। धन्यवाद। धन्यवाद। जय भीम। चालेल चालेल। काय तुमचं नाव आणि जय भीम. माझं नाव शुभम बर्डे, राज्य कोषाध्यक्ष भारतीय युवा मोर्चा. तर युवा मोर्चा जी संघटना आहे हे बामसेफचं विद्यार्थी विंग आहे. विद्यार्थी विंगचं सेकंड ऑर्गनायझेशन आहे. तर युवांच्या ज्या काही भारतामध्ये समस्या आहेत, बेरोजगारी किंवा शिक्षणापासून त्यांना वंचित करणं, या सगळ्या समस्यांना घेऊन आम्ही राष्ट्रीय लेवलला विद्यार्थ्यांना एकत्र करून एक प्लॅटफॉर्म बनवतोय आणि त्या माध्यमातून जे बहुजन वर्गातील SC ST OBCचे विद्यार्थी आहेत त्यांना एकत्र करून या युवा वर्गाच्या समस्या आहेत, शिक्षणाच्या असो किंवा आर्थिक ज्या कुठल्या असो, तर त्यांना एकत्र करून या व्यवस्थेच्या विरोधात जे बहुजन विरोधी सरकार आहे ते बहुजन या इथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हिताचे प्रश्न ते सोडवत नसून त्यांच्या विरोधात आम्ही विद्यार्थ्यांचा एकजूट करून त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा एक प्रयत्न करतोय. धन्य असं एक चांगलं काय कार्य करत आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. जय भीम. प्रदेशाध्यक्ष भारतीय विद्यार्थिनी छात्र प्रकोष्ठ आणि मी मुंबईमधूनच आली. बरं, आजचं जे भारतीय युवा मोर्चातर्फे आज या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुम्ही जे हे कार्य किंवा हे जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, लोकजागृती जनजागृती, याबद्दल थोडी माहिती द्याल का? सर्वप्रथम माझं सगळ्यांना जय भीम, जय मूल निवासी साथियो. आज भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी लोकांचं प्रबोधन करत आहोत. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की दूर दूरपर्यंत मला असा विद्यार्थी युवा दिसत नाही आहे जो माझं मिशन शेवटपर्यंत घेऊन जाईल किंवा माझं मिशन पूर्ण करेल. तर बाबासाहेबांचे हे जे काही राहिलेलं अपूर्ण कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्याची जी काही जबाबदारी आहे ती सध्या समाजामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाने उचललेली आहे. आणि भारतीय विद्यार्थी मोर्चा हे एकमेव असं संघटन आहे ज्याच्यामध्ये SC ST OBC म्हणजे बहुजन समाजातील संपूर्ण विद्यार्थ्यांचं हे एकमेव असं संघटन आहे जे 21 राज्यांमध्ये 550 जिल्ह्यांमध्ये प्रस्थापित आहे. आणि आमचा मोटिव्ह एवढाच आहे की जे बाबासाहेबांची जी विचारधारा आहे, आमच्या जर भारतीय विद्यार्थी मोर्चाचं स्लोगन बघितलं तर स्लोगनच ते आहे की माय एज्युकेशन फॉर माय सोसायटी. आज जर आपण बघितलं की प्रत्येक विद्यार्थी युवाचं एकच स्वप्न आहे की माझं एज्युकेशन हे माझ्या करिअरसाठी, माय एज्युकेशन फॉर माय करिअर, माय एज्युकेशन फॉर माय फॅमिली, पण माझं एज्युकेशन माझ्या समाजासाठी असेल. ही जी काही बाबासाहेबांची संकल्पना आहे, ही संकल्पना भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी युवा बेरोजगारांमध्ये रुजवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. धन्यवाद ताई. जय भीम. 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण जे हे जनजागृती अभियान घेतलेलं आहे, या माध्यमातून जे लोकजागृती करत आहात, तर थोडीफार माहिती आम्हाला देऊ शकता का? हां सर, जय भीम. मी प्रथमतः तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन करून गेल्या आम्ही 4 वर्ष भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून दरवर्षी चैत्यभूमीला आम्ही अभिवादन करून शिवाजी पार्कला येतो आणि जे विद्यार्थी आहेत, जे मिसगाईड आहेत, त्यांना गाईड करण्याचं काम करतो. आणि जे युवा आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना संविधानाने काय अधिकार दिलेले आहेत. आणि इकडची जी प्रस्थापित व्यवस्था आहे काँग्रेस BJP, हे लोक आमच्याकडून जे हक अधिकार आहे ते कसे हिरावून घेतात, हे त्या लोकांना जागृती करून गीताच्या माध्यमातून आणि त्यांना हे जे व्यवस्था जी चाललेली आहे
ही घडामोडी जी चाललेली आहे ती सांगून त्यांना या महापुरुषांच्या जे विचार आहेत समता, बंधुता, स्वातंत्र्य हे जे 4 मानवी आहेत ते समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना आम्ही घडू इच्छितो. बाबासाहेबांनी त्या काळात त्यांना विद्यार्थ्यांनी काय केलं होतं तर धोका दिला होता आणि बाबासाहेब त्यावेळेस म्हणाले होते की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोका दिया. मगर भारतीय विद्यार्थी मोर्चा असे विद्यार्थ्यांना तयार करतो की जे शिकलेले विद्यार्थी आहेत, जे पडलेले विद्यार्थी आहेत, त्यांना सामाजिक जाणीव करून त्यांना या आंदोलनाशी जोडण्याचा आम्ही भारतीय विद्यार्थी मोर्चा 2011ला स्थापित केलं. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही विद्यार्थी मोर्चा हे संघटन बनवलं आणि विद्यार्थ्यांना जागृत करण्याचं आम्ही कार्य करतो आहोत. भारताच्या 31 राज्यामध्ये हे भारतीय विद्यार्थी मोर्चा पोचलेला आहे आणि महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये हे संघटन पोचलेलं आहे. त्याच्यात भारताच्या 5,643 जिल्ह्यांमध्ये हे संघटन विद्यार्थ्यांचं पोचलेलं आहे. मागच्याच विद्यार्थ्यांची रॅली आम्ही दिल्लीला जंतर मंतरवर काढलेली होती. जे सरकार जे आहे हे शिक्षण कसं आमचं खाजगीकरण करून आम्हाला त्या महापुरुषांनी 108 वर्ष संघर्ष करून हे शिक्षण संविधानाच्या माध्यमातून आम्हाला दिलं, ते शिक्षण कसं हिसकावून घेत आहे आणि त्याचा त्यांना जागृत करून दिल्लीच्या जंतर मंतरवर आम्ही हे आंदोलन केलं होतं. धन्यवाद साहेब. जय भीम.